नमस्कार. कधीकधी आपल्यासोबत असं होतं का की आपण वरवर सगळं काही अगदी योग्य करत असतो, सगळे नियम पाळतो, पण तरीही आतून एक प्रकारची अस्वस्थता, एक पोकळी जाणवते. बाहेरून सगळं शांत दिसतं, पण आत मात्र विचारांचं वादळ असतं. आजच्या या विश्लेषणात आपण याच द्वंद्वाचा शोध घेणार आहोत. बाह्य कर्मकांड आणि खरी आंतरिक शुद्धी यातला नेमका फरक काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. चला, एका प्राचीन कथेच्या माध्यमातून या प्रवासाला सुरुवात करूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करू एका अशा भिक्खूच्या गोष्टीने जो आपल्यासारखाच एका संघर्षात अडकला होता. मग आपण पाहू की तथागत बुद्धांनी त्याला कसा सौम्य पण अत्यंत प्रभावी उपदेश केला. त्यानंतर खऱ्या शुद्धीचा अर्थ उलगडणारी एक प्राचीन गाथा आपण ऐकू आणि तिचा अर्थ समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ज्ञान आपण आपल्या आजच्या जीवनात, आपल्या कामाच्या ठिकाणी आणि नात्यांमध्ये कसं वापरायचं यासाठी एक छोटीशी सराव प्रयोगशाळाही पाहणार आहोत. चला, आपण थोडं भूतकाळात जाऊया. कल्पना करा, 2500 वर्षांपूर्वीचं श्रावस्ती शहर. जेतवन विहारावर दुपारचं ऊन पसरलंय. हवेत अगरबत्तीचा आणि फुलांचा एक मंद, पवित्र सुगंध आहे. आजूबाजूला पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट सोडला तर एक अथांग शांतता आहे. भगवी वस्त्र घातलेले भिक्खू ध्यानस्थ बसले आहेत. पण या शांततेत एक मन मात्र अशांत आहे. एक भिक्खू जो या सगळ्या वातावरणात असूनही कुठेतरी वेगळा आहे. त्या भिक्खूचं नाव होतं बहुभांडिक आणि नावाप्रमाणेच तो होता अनेक वस्तू बाळगणारा. म्हणजे बघा, त्यांनी संन्यास घेतला होता पण संसार सोडला नव्हता. त्याला आध्यात्मिक शांती हवी होती, पण भौतिक वस्तूंची सुरक्षितता सोडवत नव्हती. त्याच्या मनात एक सततचा संघर्ष चालू होता. त्यागाचा मार्ग स्वीकारायचा की आरामाच्या सवयींना चिकटून राहायचं. हा तोच संघर्ष आहे जो आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अनुभवतो. त्याचं आयुष्य एका भिक्खूला शोभणारं अजिबात नव्हतं. विचार करा, त्यानं स्वतःसाठी एक वेगळा विहार बांधून घेतला होता. त्यात त्याचं स्वतःचं स्वयंपाकघर होतं, वस्तू साठवण्यासाठी एक कोठार होतं, त्याच्या जेवणाची सोय करण्यासाठी नोकर होते, त्याच्याकडे तांदूळ, तेल, तुपाचे मोठे साठे होते. खरं तर भिक्खूचं जीवन हे साधेपणाचं आणि त्यागाचं प्रतीक असतं. पण बहुभांडिकाचं जीवन म्हणजे ऐशारामाचं एक प्रदर्शनच होतं. त्याची आरामाची आसक्ती यातून अगदी स्पष्ट दिसत होती. साहजिकच इतर भिक्खूंना हे जास्त काळ पाहवलं नाही. त्यांनी बहुभांडिकाला तथागत बुद्धांसमोर उभं केलं. तो क्षण कसा असेल याची जरा कल्पना करा. एका बाजूला वस्तूंच्या मोहात अडकलेला, मनातल्या मनात अस्वस्थ असलेला बहुभांडिक, आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे अनासक्त, शांत आणि करुणेने भरलेले बुद्ध. जणू काही आराम आणि शिस्त, आसक्ती आणि त्याग आज आमनेसामने उभे ठाकले होते. बुद्धांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत राग नव्हता, तर अथांग करुणा होती. त्यांनी त्याला फटकारलं नाही, कोणतीही शिक्षा सुनावली नाही. त्यांचा आवाज अगदी शांत पण एखाद्या पर्वतासारखा स्थिर होता. त्यांनी फक्त एक साधा प्रश्न विचारला, माझ्या मुला, मी तुम्हा सर्वांना साधेपणाने जीवन जगायला शिकवलं आहे, मग तू इतकी संपत्ती का आणलीस? त्यांच्या त्या एका प्रश्नाने तिथलं सगळं वातावरण बदलून गेलं. तो फक्त एक प्रश्न नव्हता, तो एक आरसा होता, ज्यात बहुभांडिकाला स्वतःचं खरं रूप दिसलं. बुद्धांच्या या प्रश्नाने बहुभांडिक आतून हादरला. पण त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती? तर त्याने रागाच्या भरात आपलं उत्तरीय वस्त्र फेकून दिलं. जणू काही तो म्हणत होता, ठीक आहे, नकोय मला हे. पण हे त्याचं कृत्य म्हणजे अहंकारापोटी आणि शर्मेपोटी केलेलं एक प्रदर्शन होतं. शुद्धीकरणाचा हा त्याचा प्रयत्न आतून आलेला नव्हता. तो केवळ एक बाह्य देखावा होता, एक प्रतिक्रिया होती. आणि इथेच तथागतांची खरी प्रज्ञा दिसून येते. त्यांनी त्याच्या त्या बाह्य कृतीकडे, त्या वस्त्र फेकण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी थेट त्याच्या आतल्या भावनेला स्पर्श केला. त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली, जिथे तो एक राक्षस असूनही त्याच्यात लाज आणि वाईट कृत्य करण्याची भीती होती. त्यांनी त्याच्या अहंकाराला नाही, तर त्याच्या आतल्या सत्सिवेक बुद्धीला साथ घातली. त्यांनी त्याला आठवण करून दिली की त्याच्या आतमध्ये एक चांगुलपणा आहे. या शब्दांनी बहुभांडिकाचा अहंकार गळून पडला आणि तो खऱ्या अर्थाने भानावर आला. या घटनेनंतर बुद्धाने जे सांगितलं ते केवळ बहुभांडिकासाठी नव्हतं, तर ते आपल्या सर्वांसाठी होतं. त्यांनी एका वैश्विक सत्याचा उलगडा केला. ही शिकवण या संपूर्ण कथेचा कळस आहे. आपण सगळेच शुद्धीकरणासाठी काही ना काही बाह्य गोष्टी करतो. उपवास करतो, व्रतवैकल्य करतो किंवा काही विशिष्ट प्रकारचे कपडे घालतो. पण बुद्ध म्हणतात, खरी शुद्धी म्हणजे नेमकं काय? क्षणभर विचार करूया यावर. न नग्गचर्या न जटा न पंका नानशका थंडिल शायिका वा रजोमल्लम उक्कुटिकपधानम सोधंती मच्चम अवितीर्ण कंखम. याचा अर्थ आहे, नग्न राहण्याने, जटा वाढवण्याने, अंगाला चिखल लावण्याने
कडक उपवास करण्याने, जमिनीवर झोपण्याने किंवा धुळीत बसून तपश्चर्या केल्याने त्या माणसाची शुद्धी होत नाही, ज्याने आपल्या मनातील शंकेवर, आपल्या आतल्या अस्वस्थतेवर विजय मिळवलेला नाही. ही केवळ एक कविता नाही, तर हा आंतरिक क्रांतीचा एक जाहीरनामा आहे. बुद्ध इथे कोणत्याही बाह्य कर्मकांडाला नाकारत नाहीत. ते फक्त हे सांगतात की जर मन शंकेने ग्रासलं असेल तर हे सगळं व्यर्थ आहे. चला, आता या गाथेतील काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया, कारण पाली भाषेतील प्रत्येक शब्दात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. या संपूर्ण गाथेचा आत्मा आहे कंखा या शब्दात. कंखा म्हणजे केवळ साधा संशय किंवा प्रश्न विचारणं नाही. कंखा म्हणजे एक खोल आंतरिक अस्वस्थता, एक अशी स्थिती जिथे मन सतत हेलकावे खात राहतं. मी योग्य मार्गावर आहे का? हे सगळं करून काही फायदा होईल का? माझ्यात पुरेशी क्षमता आहे का? यांसारख्या प्रश्नांच्या चक्रात मन अडकून पडतं. ही एक प्रकारची आध्यात्मिक चिंता आहे, जी आपल्याला स्थिर होऊ देत नाही. आणि जोपर्यंत ही कंखा आपल्या मनात आहे, तोपर्यंत कोणतंही बाह्य कर्मकांड म्हणजे केवळ स्वतःची फसवणूक आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही गाथा बाह्य कृतीवर नाही, तर आपल्या आंतरिक स्थितीवर लक्ष केंद्रित करते. शुद्धीची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आतून होते. जोपर्यंत आपल्या मनातल्या शंकेचे ढग दूर होत नाहीत, तोपर्यंत बाह्य कर्मकांडाच्या पावसाने काहीही साध्य होणार नाही. 2500 वर्षांपूर्वीची ही गोष्ट, पण असं वाटतंय जणू ती आजचीच आहे, नाही का? बहुभांडिकाचा बाह्य देखावा आणि आंतरिक शंका यांच्यातला संघर्ष हा आपल्या सर्वांचा संघर्ष आहे. चला पाहूया हे ज्ञान आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात कसं लागू होतं. आपल्या कामाच्या ठिकाणी बघा, आपण अनेक कर्मकांड करत असतो. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ काम करतो किंवा सहकाऱ्यांसोबत कंपनीबद्दल तक्रार करून त्यांच्या गटाचा भाग बनतो. हे सगळे बाह्य देखावे आहेत जे आतल्या एका शंकेला लपवत असतात, मी खरंच या कामासाठी लायक आहे का? यालाच आपण इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो. खरा आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपण या आंतरिक शंकेवर काम करतो आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवायला शिकतो. किंवा मग डिजिटल जगाचं उदाहरण घ्या. आपण ॲप्स डिलीट करतो आणि मग परत इन्स्टॉल करतो. डिजिटल डिटॉक्सची घोषणा करतो. पण या सगळ्याच्या मुळाशी एक शंका असते. मी जर सतत ऑनलाईन नसलो तर काहीतरी महत्त्वाचं माझ्याकडून सुटेल का? माझं महत्त्व कमी होईल का? तंत्रज्ञानाचं व्यवस्थापन म्हणजे फक्त ॲप्स डिलीट करणं नाही, तर या आतल्या भीतीवर आणि शंकेवर काम करणं आहे. आणि नात्यांमध्ये तर हे अगदी स्पष्ट दिसतं. जेव्हा वाद होतो तेव्हा महागडी भेटवस्तू देणं किंवा वरवरची माफी मागणं हे बाह्य कर्मकांड आहे. यामागे खरी शंका असते, मी प्रेम मिळवण्याच्या लायकीचा आहे का? मला कोणी सोडून तर देणार नाही ना? ही असुरक्षिततेची भावना आहे. यावर खरा उपाय बाह्य दिखावा नाही, तर आतून असुरक्षितता स्वीकारणं, संघर्षात स्वतःची भूमिका मान्य करणं आणि विश्वास ठेवायला शिकणं हा आहे. बरं, आत्तापर्यंत आपण ही संकल्पना अगदी व्यवस्थित समजून घेतली आहे. पण ज्ञान फक्त समजून घेऊन भागत नाही, ते आचरणात आणावं लागतं. तर आता वेळ आहे ही शिकवण प्रत्यक्ष जीवनात आणण्याची. त्यासाठी एक ठोस साधन पाहूया जे आपल्याला यावर काम करायला मदत करेल. हा एक साधा पण खूप प्रभावी सराव आहे जो आपण आपल्या जर्नलमध्ये करू शकता. पहिली पायरी, आपलं एखादं बाह्य प्रदर्शन ओळखा. म्हणजे सुरक्षित वाटण्यासाठी आपण कोणत्या बाह्य गोष्टीवर अवलंबून आहात. दुसरी पायरी, त्या प्रदर्शनामागे दडलेली मूळ शंका किंवा भीती शोधा. ते प्रदर्शन नक्की कोणत्या शंकेला लपवत आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, कल्पना करा की त्या शंकेतून नाही तर खऱ्या आत्मविश्वासातून आपण वागत आहात. ते कसं वाटेल? त्या दिशेने एक छोटंसं पाऊल कोणतं असेल? हा सराव म्हणजे शंकेवर मात करण्याच्या प्रवासाची एक सुंदर सुरुवात आहे. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी हा एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जात आहे. आपलं असं कोणतं बाह्य वर्तन आहे, कोणतं बाह्य प्रदर्शन आहे जे आपल्या आतल्या कोणत्यातरी भीतीला किंवा शंकेला झाकण्यासाठी आपण वापरतो? याचं उत्तर प्रामाणिकपणे शोधणं हाच खऱ्या आंतरिक शुद्धीच्या प्रवासाचा आरंभ आहे. यावर विचार नक्की करा.